वीज ग्राहकांना डोकेदुखी ठरणाऱ्या अदानी समूहाच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात जिल्ह्यातील वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून सोमवारी 10 फेब्रुवारीला कुडाळ येथील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे प्रमुख संपत देसाई यांनी दिली। कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही अशी भूमिका येथील महावितरणने घेतली। तशीच भूमिका सिंधुदुर्गात घेण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, उबाटा गटात काँग्रेस आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी ज्येष्ठ क्रॉमेड नेते संपत देसाई, उबाटा शिवसेना तालुका प्रमुख मायकल डिसोजा, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, माजी सभापती मंगेश तळवणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 10 तारखेला स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि त्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला दिलेला आहे, तर या विरोधामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 10 तारखेला कुडाळ येथे अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावर एक व्यापक मोठा मोर्चा आयोजित केला आहे। हा मोर्चा वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली असून या मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। किमान 10,000 लोक या मोर्चाला येतील अशी तयारी गेले 8-10 दिवसामध्ये आम्ही केलेली आहे। खरं तर हा मोर्चा म्हणजे राज्य सरकारचं जे खाजगीकरणाच्या बद्दलचं धोरण आहे, या धोरणाच्या विरोधामध्ये ही लढाई आहे। अदानी आणि तत्सम जे कोण भांडवलदार आहेत, या भांडवलदारांच्या विरोधात ही लढाई आहे। ही लढाई सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा ती जिंकतो, असा आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे। आणि या अनुषंगानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व वीज ग्राहकांना आम्ही नम्र आवाहन करत आहोत की जर आपली होणारी लूट थांबायची असेल, भविष्यामध्ये आपल्या हक्काची वीज आपल्या ताब्यात राहायची असेल, तर येणाऱ्या 10 तारखेला मोठ्या संख्येनं आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने मी आपल्याला करत आहे। आमच्या घरातली लाईट समजा रात्री गेली, मुलांचं शिक्षण असतं, कोणाचे आई वडील म्हातारे त्यांना फॅन पाहिजे, पंखा पाहिजे, हॉस्पिटलमध्ये एखादी सर्जरी जर चालू असली, अशा शासनाचा निधी तुम्हाला माहिती आहे, शासनाचं निधी योग्य वेळेत येत नाही। समजा एखादं ऑपरेशन चालू असताना जर ते त्यांचं कार्ड संपलं, रिचार्ज मारलेलं संपलं असेल, तर मग त्या रुग्णाने का त्याचा मृत्यू होणार। ही साधी गोष्ट जर या शासनाला आणि संबंधित मंत्री महोदयांना माहीत नसेल तर ते दुर्दैव आहे। त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता बघा, आता कमीत कमी 10 ते 12,000 रुपये डिपॉझिट भरून घेणार। एक वर्षभरापूर्वी काही लोकांकडून 2-2 हजार डिपॉझिट MSEBीने घेतले जुन्या मीटरसाठी, पण आता 10 ते 12,000 रुपये वाढवून घेणार आणि 3 पटीने बिलं येणार आम्हाला। हे महत्त्वाचं आहे। सर्वसामान्य लोकांना तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हे कळायला पाहिजे की ही बिलं आता समजा आम्हाला 800 रुपये किंवा 1000 रुपये बिल येत असेल, तर ते पटकन 2,500-3 हजार रुपयेपर्यंत बिल होऊ शकतात। मग सर्वसामान्यांसाठी जर सरकार जर असा न्याय करत असेल, हे दुर्दैव आहे। आणि हा विषय माझ्या मते खूप चुकीच्या पद्धतीने गेलेला आहे। आता बघा, हॉटेलवाले आहेत, त्यांच्या फ्रीजमध्ये मासे असतात, आणखीन काहीतरी त्यांचे वस्तू असतात, एखाद्या वेळी त्यांच्याकडे पैसे नसतील किंवा त्यांनी मारलं नसेल बिल, हे मारलं नाही, कार्ड भरलं नसेल, तर त्या पद्धतीत त्यांचे ते मासे म्हणा काय म्हणा, असं करोडो रुपयांची प्रत्येक एका शहरात करोडो रुपयांची हानी होणार आहे। त्याचप्रमाणे आता जी बघा कर्मचारी आहे, आता बिलिंग घेण्यासाठी जी मुलं फिरतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातच विषय घेतला तर हजारात जवळजवळ मुलं आहेत। मग एकतर आम्हाला नोकरी शासनाकडून मिळत नाही, परराज्यात आम्हाला तिकडे जाऊन भीक मागावी लागते दुसऱ्याकडे, आणि ती मुलं त्यावेळी ज्यावेळी त्यांना नोकरीची संधी होती त्यावेळी त्यांनी सोडली आणि बिलं गोळा करून त्यांनी कसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला। असे बरेचसे मुद्दे आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे आधी मी पहिल्यांदाच सांगेन, शासनाचा निधी आम्ही कुठेतरी कर्जबाजारी होऊन कोणतरी करेल तरी पण नुकसानच आहे। शासनाचा निधी योग्य पद्धती योग्य वेळेत येत नाही, त्यामुळे शासकीय कार्यालय म्हणा, ते आम्हाला सर्व उदाहरण देणार, कुठे तलाठी कार्यालयात गेला, ग्रामपंचायतीला आमच्याकडे बाबा प्रीपेड कार्ड आमचं रिचार्ज संपलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आज येऊ नका, परवा या। आता लाडकी बहिणीसारखी योजना आहे, लोकांचे काही कागदपत्र आहेत अजूनही पूर्ण करायचे, सगळ्या योजना आहेत। मग शासनाने याबाबतीत मी असं म्हणेन की आम्ही सिंधुदुर्गवासियांनी सन्माननीय संपतराव देसाई साहेब, जे माणूस आपल्या ह्या वयात बिचारे 6 वेळा आमच्या जिल्ह्यात आले, काही संबंध नाही त्यांचा, फक्त लोकांची
सर्वसामान्य माणसाची लूटमार होणार. संपूर्ण महाराष्ट्रात जो त्याने आता एक वणवा पेटवलेला आहे, त्या दृष्टीने त्यांचे मी जिल्ह्याच्या वतीने आणि सावंतराव विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे आभार माने. कारण एवढा माणूस तो उठून सकाळी 8-9 वाजता इकडे हजर असतो. तर प्रत्येक, आता आम्ही गाड्या बिड्या काय आमच्याकडे व्यवस्था काय होणार नाही, प्रत्येक ग्राहकाने समजायला पाहिजे आपल्या उद्या टांगती तलवार आहे आणि त्या तलवारीला जर आपण कुठेतरी बाजूला करायला पाहिजे, तर प्रत्येकाने आपापली गाडी किंवा आपापली स्वतःची एसटीचा प्रवास किंवा महिलांना आता अर्ध तिकीट आहे त्यांनी यायला पाहिजे. कारण ज्या ठिकाणी तिकडे जर हा रोष कायमस्वरूपी शासनाजवळ ठेवला तर उद्या सकाळी कोण म्हणेल बाबा हा एक असा मोर्चा आहे, तुम्ही कुठे जाऊ नका. प्रत्येकाने यात सहभागी व्हायला पाहिजे. आमचा कुठल्या शासनाच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाचा यात काही संबंध नाही. सर्व सामाजिक संस्था कोण असतील बरोबर त्याने सगळ्यांनी एकत्रित येऊन हे सगळं सन्माननीय देसाई साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा जो मोर्चा 10 तारीखला ठेवलेला आहे याची पत्रकार बांधवांना विनंती करेन, प्रत्येक तळागाळात ही तुमची बातमी गेली पाहिजे आणि सर्वांनी या मोर्चाला यावं ही माझी कळकळीची आणि नम्र विनंती.